नमस्कार. तर आज म्हण घेऊया, 12 भाईंची शेती काय लागेल हाती. अर्थ अगदी सोपा आहे. एखादी शेती 12 भावांमध्ये विभागली गेली तर प्रत्येकाच्या वाट्याला किती येणार? अगदी थोडासाच भाग येणार. नुसती शेतीच नाही तर कुठली संपत्ती म्हणा, पैसा अडका म्हणा, घरदार म्हणा. एखादा वाडा 12 भावात विभागला गेला, एखाद्याच्या वाट्याला फक्त नुसता एखादा कोपराच येणार. तर म्हणून थोडक्यात ह्याचा सांगण्याचा अर्थ काय आहे, तुम्ही एकी ठेवा. तुम्ही तुमच्यात विभाजन होऊन देऊ नका. शेती जरी करायची म्हणलं तरी सगळेजण 12 भावांनी मिळून केली शेती तर प्रत्येकाने कामं वाटून घेता येतात. एकट्यानेच करायची म्हणलं तर शक्य आहे का ते? मोलानी माणसं आणावी लागतात आणि म्हणजे ते पैसेही जातात, म्हणजे पुन्हा नुकसानच होणार. आणि मोलाने दिलेल्या माणसांना ना प्रेम, ना माया, ना आपुलकी, म्हणजे तेही पुन्हा नुकसान येतच. म्हणून थोडक्यात अर्थ काय आहे की सगळ्यांनी मिळून राहा. 12 तुकडे करू नका, कशाचे विभाजन करू नका. 12 भाईंची शेती काय लागणार हाती. उदाहरणं आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.